यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव आणि दिग्रस तालुक्यात अवकाळी पावसाचा आणि गारपिटाचा जोरदार फटका बसला आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेत पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक घरांचीही नुकसान झाले आहे। सविस्तर माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव आणि दिग्रस तालुक्यात दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। राळेगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला, तर दिग्रस तालुक्यातील वसंतनगर, वरंदळी आणि विटाळा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। अवघ्या 10 मिनिटांच्या या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने परिसरात अक्षरशः थैमान घातली। वादळाच्या वेगामुळे अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या आहेत। या गारपिटीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। गहू, हरभरा आणि इतर रब्बी पिके आडवी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून तात्काळ मदतीची मागणी केली जात आहे। नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याची गरज निर्माण झाली आहे।